बंधूंनो नमस्कार. बरोबर 35 वर्षांपूर्वी म्हणजे 19 नोव्हेंबर 1989 या दिवशी काश्मीरामध्ये मशिदींमधनं भोंगे वाजायला लागले आणि काश्मीरातल्या हिंदूंना धमक्या दिल्या गेल्या की एकतर इस्लाम स्वीकारा, नाही तर आपल्या मुलीबाळी आणि शेतीवाडी संपत्ती इथेच सोडून काश्मीरातून चालते व्हा. नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर हिंदूंना सहकुटुंब काश्मीर सोडून पलायन करावं लागलं. रातोरात 4 लाखाच्या आसपास हिंदू काश्मीर खोरं सोडून पळाले. दिल्लीजवळ यमुनेच्या वाळवंटात तंबू राहुट्यांमध्ये कित्येक वर्ष त्यांना काढावी लागली. त्या कालावधीत साप आणि विंचू चावून मेलेल्या काश्मीरी हिंदूंची संख्या हजारांच्या घरात आहे बंधूंनो. आज 35 वर्ष झाली काश्मीरमधनं 35 वर्षापूर्वी विस्थापित झालेला, हाकलून दिला गेलेला काश्मीरी हिंदू पुन्हा तिथे जाऊ शकलेला नाही. आपल्या हक्काच्या काश्मीरमध्ये त्याचं पुनर्वसन आजपर्यंत कुठल्याही सरकाराला जमलेलं नाही. त्यामुळे युथ फॉर पनून काश्मीर या संघटनेने यावेळी 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय की आम्ही आता निर्णायक चळवळ उभी करतोय. 35 वर्ष मंडळी, 35 वर्ष. लक्षात घ्या, 35 वर्षापूर्वी 4 लाख हिंदूंना आपल्या कुटुंबासह नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर खोरं सोडून पळून जावं लागलं होतं. ही गोष्ट 35 वर्षानंतर आजही उर्वरित भारतातल्या कित्येक हिंदूंना माहितीच नाही. इतकं पद्धतशीरपणे दडपलं गेलं ते. आज काश्मीरी हिंदूंनी त्यांची जी मूळची संघटना आहे पनून काश्मीर, आता त्यांनी युथ फॉर पनून काश्मीर तरुणांनी आज त्यांच्या पुढाकार घेतलेला आहे. ही चिकाटी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. त्यामुळे आज माझी आपल्या सगळ्यांना, सगळ्या समस्त हिंदू समाजाला आज माझी विनंती आहे की आज तुमचं माझं कर्तव्य आहे की या पनून काश्मीर किंवा युथ फॉर पनून काश्मीर किंवा प्रत्येक काश्मीरी हिंदूला आपण आज समर्थन दिलं पाहिजे. त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना समर्थन दिलं पाहिजे. त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. नाही तर हळूहळू काश्मीरात घडलं ते पंजाबात घडेल, मग ते हरियाणात घडेल. करता करता आपल्यापर्यंत ते लोण यायला वेळ लागणार नाही. समस्त हिंदूंना कळकळीची प्रार्थना आहे, या चळवळीला आपण सगळ्यांनी उघडपणे, ठामपणे समर्थन दिलं पाहिजे. धन्यवाद.